हॅलो फ्रेंड्स, शेअर मार्केट बेसिक चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे यानंतरचे नवीन नवीन व्हिडिओ जे आहेत ते आपल्याला भेटून जातील. तर आज मी तुम्हाला एक नवीन कन्सेप्ट सांगणार आहे. तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये एकदम नवीन असाल तर माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला ही जी कन्सेप्ट आहे ती माहिती नसेल. तर ती जी कन्सेप्ट आहे ते एखाद्या शेअरला अप्पर लागते किंवा एखाद्या शेअरला लोअर लागते. म्हणजे काय, तर यासाठी मी हे ट्रेडिंग व्यू जे ॲप आहे ते ओपन केलेलं आहे. तर ही जी कन्सेप्ट मी आता सांगत आहे, एखाद्या शेअरला अप्पर लागते किंवा लोअर लागते. अप्पर जर लागत असेल तर आपण शेअर बाय करू शकत नाही, आणि लोअर सर्किट जर लागत असेल तर आपण तो जो शेअर आहे तो सेल करू शकत नाही. तर ही मुख्यतः जे पेनी स्टॉक असतात, म्हणजे जे 50 रुपयाच्या खालचे, 50 रुपयापेक्षा कमी किमतीचे, त्या शेअर्सला शक्यतो अशी सिच्युएशन जी आहे ती येत असते. तर मी ते एक स्टॉक टाकलेला आहे, ऊर्जा. तर हा जो स्टॉक आहे हा पेनी स्टॉक आहे. तर याला नेहमी अप्पर किंवा लोअर सर्किट हे सुरूच असते. आत्ता सध्या नाही आहे, पण याच्या अगोदर या शेअरला अप्पर किंवा लोअर सर्किट नेहमी लागत होतं. तर यासाठी डेची जी कॅन्डल आहे ती सिलेक्ट करायची आहे, कारण अप्पर लोअर हे नेहमी डेलाच असते. तर हे पहा, मी सुरुवातीला आपल्याला अप्पर सर्किट दाखवते. अप्पर सर्किट म्हणजे काय, हा जो शेअर आहे तो इथे ओपन झाला. हे पहा, इथे ओपन झाला तो 11 रुपये, आणि 11 रुपयाला ओपन झाल्यानंतर तो काही सेकंदातच इथपर्यंत जातो, म्हणजे 11.96, म्हणजे 1 रुपया तो वाढलेला आहे. आणि तो शेअर इथे क्लोज होतो. इथे हा शेअर क्लोज होतो व त्याच्यानंतर त्याची काही मूवमेंट होत नाही. पूर्ण दिवसभरात त्याची काही मूवमेंट होत नाही. नंतर तसेच दुसऱ्या दिवशी पण तो इथे ओपन होतो. ओपन झाल्यानंतर तो लगेचच इथे गेलेला आहे. पहा, 12.56 इथे गेल्यानंतर तो इथेच क्लोज झाला. नंतर त्याची काही मूवमेंट झाली नाही. नंतर तिसऱ्या दिवशी तो इथे ओपन झाला आणि इथे क्लोज झाला. इथेही नंतर हे काही सेकंदात होत असते, 1 मिनिटाच्या आतमध्ये शक्यतो हे होत असते. नंतरही पहा, इथे ओपन झाला, इथे क्लोज झाला, इथे नंतर काही मूवमेंट नाही. अशी जर कॅन्डल वरती वरती होत असतील आणि इथे हा फक्त इथे ओपन झाला आणि इथेच क्लोज झाला, काहीही मूवमेंट झाली नाही, इथे याचा अपट्रेंड झालेला आहे. हे पहा, इथून अपट्रेंड सुरू झाला होता तो इथपर्यंत. तर इथे आपल्याला शेअर जो आहे तो बाय करता येत नाही, कारण इथे कोणीही आज जो शेअर आहे तो सेल करत नसते, सगळे बायच करत असतात. तर असं जर अप्पर सर्किट लागत असेल तर आपण तो शेअर जो आहे तो बाय करू शकत नाही. तसेच लोअर सर्किट म्हणजे काय, लोअर सर्किट म्हणजे त्या शेअरला कंटिन्यू लोअर सर्किट लागत असते. हे पहा, नंतर इथून जे आहे ते लोअर सर्किट सुरू झालेलं आहे. हे पहा, इथे हा शेअर ओपन होतो 14.36 आणि तो इथे क्लोज झाला. नंतर दुसऱ्या दिवशी त्याच्या खाली गॅप डाऊन ओपन झाला आणि काही मूवमेंट दिली नाही. थर्डला पण ओपन झाला आणि खाली क्लोज झाला. फोर्थला पण तसंच झालेलं आहे. ते इथपर्यंत हा जो शेअर आहे तो सेल करता आला नाही. तो शेअर इथून इथपर्यंत सेलच करता येत नाही, म्हणजे आपल्याला फक्त शेअर पाहत राहावं लागतं ना. तो बायचा तर करता येत नाही किंवा सेलही करता येत नाही. तर याला लोअर सर्किट बोलतात. तर जे पेनी स्टॉक असतात त्याला असे लोअर सर्किट लागत असते. हे पायी मी सांगितल्याप्रमाणे अप्पर जे आहे ते इथे अप्पर सुरू झाले होते, ते इथपर्यंत अप्पर सर्किट लागले. नंतर इथून इथपर्यंत हे पाय लोअरच आहे, म्हणजे हा जो शेअर जो आहे तो इथे ट्रेड करत होता 17.98, म्हणजे 18 रुपयावरती. तो नंतर डेली त्याला लोअर सर्किट लागत लागत तो डायरेक्ट इथपर्यंत आला, म्हणजे 10.97, म्हणजे 11 रुपयावरती. म्हणजे 18 रुपयावरून तो डायरेक्ट 11 रुपयावरती आला. तिथपर्यंत हा शेअर कुणालाही सेल करता आला नाही. तर ह्या ज्या सिच्युएशन आहेत त्यामध्ये आपण म्हणतो हा शेअर मला घ्यायचा होता पण तो बाय नाही करता आला, कारण तिथे डेली अप्पर लागत असते. तो कोणी जो शेअर आहे तो सेल करत नसते. तसेच लोअर सर्किटला सगळे जो शेअर आहे ते सेल करत असतात. तर हे असे का होते, जे मोठे ट्रेडर असतात ते करोडोमध्ये हा जो शेअर आहे तो बाय करत असतात. ते जेव्हा करोडोमध्ये बाय करतात तेव्हा त्याला डेली अप्पर सर्किट लागत जाते.
आणि जेव्हा ते करोडोमध्ये परत वरती शेअर नेऊन तिथूनच ते सेल करायला सुरुवात करतात, त्यावेळेस डेली लोअर सर्किट लागत असते. तर ही जी सिच्युएशन आहे ती शक्यतो पेनी स्टॉकमध्ये होते. जे मोठे स्टॉक आहेत त्यामध्ये शक्यतो अशी सिच्युएशन जी आहे ती भेटत नाही. रिअर भेटते, तीही फक्त पेनी स्टॉकमध्ये. तर माझा जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.